तर नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत वर्ग काढण्याची सोपी पद्धत. तर कसं आहे ना, मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकांनी अ, ज्या संख्येच्या मागे 5 ही संख्या असेल, त्या संख्येचा सोप्या पद्धतीने कसा वर्ग काढावा हे शिकवलं होतं. तर आधी ज्या संख्येच्या मागे 5 असेल, त्या संख्येचा वर्ग काढताना काय करायचं माहिती आहे का? 5चा वर्ग लिहून घ्यायचा. तर आपल्याला 15चा वर्ग काढायचा आहे, तर आपण आधी लिहून घेतला 25 आणि नंतर कन्सिडर करायचा पहिला नंबर. पहिला नंबर काय आहे? 1. तर 1ची पुढची संख्या काय येते? 2. तर 1 गुणिले 2 केलं तर काय होणार? 2. तर बघा, किती सोप्या पद्धतीने आपण काढला 15चा वर्ग 225. आता पुढची संख्या आहे 25. तर 25 मध्ये 5चा वर्ग आपण आधीच लिहून घेतला 25. आता आहे 2. तर 2च्या पुढची संख्या काय आहे? 3. तर 2 गुणिले 3 किती झाले? 6. बघा 6चा वर्ग आला 25चा वर्ग आला 625. तर मग 15 आणि 25चा वर्ग तर आपल्याला पाठही होऊन जातो. पण पुढच्या संख्या आहेत 35, 45, 55, 65 संख्या वाढत जाते की नाही? तर गुणाकारही कठीण होत जातो आणि आपल्याला स्पर्धा परीक्षा देताना MTS, NTS, नवोदय अशा स्पर्धा देताना आपल्याला वेळ कमी असतो आणि आपल्याला इफेक्टिव्ह ॲन्सर काढायचं असतं. मग त्यावेळेस ही पद्धत कामी येते. बघा आता 35चा वर्ग काढताना आपण काय केलं? 5चा वर्ग 25 लिहून घेतला. मग 3च्या पुढची संख्या आहे 4 म्हणून 3 गुणिले 4 किती झाले? 4 त्रिक 12. 1225 आला 35चा वर्ग. त्यानंतर पुढचा आपल्याला काढायचा आहे 45चा. तर 5चा वर्ग झाला 25. 4 गुणिला 5. 4 गुणिला 5 किती झाले? 20. काय उत्तर आलं? 2025. आलं की नाही आपलं नवीन वर्ष येतं की नाही 2025? तर बघा 45चा वर्ग किती झाला? 2025. आता पुढची संख्या अजून मोठी आली 55. पण त्याचा वर्गही तितकाच सोपा. बघा आधी 5चा वर्ग आपण मागे लिहून घेतला. 5च्या पुढची संख्या आली किती? 6. 5 गुणिले 6 किती झाला? 30. तर 55चा वर्ग किती झाला? 3025. आता बघा 65. बापरे! एवढी मोठी संख्या. आता 65चा वर्ग आला. अ, त्याच्यासाठी आपण आधी काय लिहून घेतलं? 5चा वर्ग 25. 6ची पुढची संख्या 7. 6 गुणिले 7 किती झाले? 42. तर मग 65चा वर्ग काय आला? 4225. आता अशाच पद्धतीने मला 75चा वर्ग काढून दाखवाल आणि ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ऑल दी बेस्ट. हसत राहा, खेळत राहा, शिकत राहा.